पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केल्यावर भारतानं 15 दिवसातच प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली आणि मिसाईल स्ट्राईक करत पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। याच्या विरोधात पाकिस्ताननेही जवाबी कारवाई केली, पण ती फोल ठरली। कारण 7 मेच्या रात्रीपासून ते 8 मेच्या पहाटेपर्यंत पाकिस्ताननं अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फालोडी, उत्तरलाई, भुज या 15 लष्करी तळांवर जो मिसाईल ड्रोन हल्ला केला त्याला हवेतल्या हवेत निकामी केलं S-400 सुदर्शन चक्र एअर डिफेन्स सिस्टीमनं। खरं तर यासाठी रशियाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत। कारण 2018 साली रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर असताना तब्बल $5 बिलियन S-400 या सुरक्षा प्रणाली संबंधींचा करार झाला होता। आजअखेर याचे 3 युनिट भारताच्या लष्करी ताफ्यात दाखल झाले असून उर्वरित 2 2026 पर्यंत येतील। पण हे S-400 नेमकं काय आणि कसं काम करतं त्याचाच आढावा घेण्यासाठी हा विस्तृत व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत। S-400 एअर डिफेन्स सिस्टीम ही एक अतिशय पोटेंट सरफेस टू एअर म्हणजेच जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी सुरक्षा व्यवस्था आहे, जी 600 किलोमीटरच्या आवारात येणारा कोणताही हवाई धोका सहज ट्रॅक करू शकते। तर 400 किलोमीटरच्या आवारात जर हा धोका एंटर झालाच तर त्याच्या चिथड्या उडवू शकते। मग यात हाय स्पीड जेट असो वा धोकादायक बॅलिस्टिक मिसाईल नाहीतर मग हायपरसोनिक मिसाईल, परिणाम एकच, चिथड्या। या संरक्षक प्रणालीला समजून घ्यायचं तर तिचे वेगवेगळे 6 भाग नीट पाहावे लागतील। यात पहिला भाग आहे मिसाईल लॉन्च व्हेइकल अर्थात मिसाईलचा मारा करणारं यंत्र। दुसरं म्हणजे मोबाईल कमांड अँड कंट्रोल पोस्ट अर्थात फिरती आदेश आणि नियंत्रण यंत्रणा। तिसरा पार्ट आहे लॉंग रेंज सर्व्हिलन्स रडार अर्थात लांबपर्यंतची पाहणी करणारं रडार। चौथा आणि शत्रू सैन्याच्या मिसाईलला पाडू शकणारा महत्त्वाचा घटक आहे एंगेजमेंट फाईन कंट्रोल रडार, ज्याला ग्रेव स्टोन असंही म्हणतात। पाचवा भाग ऑल अल्टिट्यूड ॲक्विजिशन रडार आणि 6वा मोबाईल मास्ट सिस्टम। आणि या सगळ्या यंत्रणेचा भार वाहतो MAZ-79100 सिरीजचा बॅज ट्रॅक्टर ट्रक। तुम्ही विचार करत असाल याचं वैशिष्ट्य काय, तर ते आहे यात फिट केलेल्या 4 प्रकारच्या मिसाईल्स। यातली पहिली आहे 40 किलोमीटरपर्यंतचा मारा करू शकणारी 9M96E ही शॉर्ट रेंज मिसाईल। दुसरी 120 किलोमीटरपर्यंत झेपावणारी 9M96E2 ही मीडियम रेंज मिसाईल। तिसरी 250 किलोमीटरपर्यंत शत्रूचा धोका ओळखू शकणारी 48N6 ही मॅक 628 एवढ्या वेगात जाणारी लॉंग रेंज मिसाईल। चौथी आणि सगळ्यात खतरनाक 400 किलोमीटरपर्यंतचं लक्ष्य गाठणारी 40N6 ही मॅक 14 अर्थात ध्वनीच्या वेगाच्याही 14 पट वेगानं झेपावणारी व्हेरी लॉंग रेंज मिसाईल। याशिवाय 3 प्रकारचे रडार या मिसाईलशी सोबत करतात। यापैकी 2 अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला बिग बर्ड, ज्याला टॉम्ब स्टोन असंही म्हणतात। हे रडार 600 किलोमीटरपर्यंतचं टार्गेट ट्रॅक करण्याची क्षमता बाळगून आहे। शिवाय एकाच वेळी 300 टार्गेट ट्रॅक तर 70 ते 80 टार्गेट एंगेज करण्याची विलक्षण ताकद या रडारमध्ये आहे। दुसरा रडार आहे ग्रेव स्टोन नावाचा, ज्याची रेंज 400 किलोमीटरपर्यंतची आहे। शिवाय तो मिसाईलला लक्ष्यापर्यंत गाईड करतो। विशेषतः
लो फ्लाईंग टार्गेट्स नलिफाय करण्यासाठी हा जालिम रामबाण उपाय आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेलच, S-400 ही संरक्षण प्रणाली खरेदी करणं का गरजेचं होतं आणि त्याची ताकद नक्की किती आहे. विशेषतः ते रशियन बनावटीचं असल्यानं त्याला विश्वासार्हता आहे. दुसरीकडं पाकिस्तान मोकळा आहे का, तर अजिबात नाही. S-400 सारखीच त्यांच्याकडेही HQ-9 ही संरक्षण प्रणाली आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की ती चीननं त्यांना दिली आहे. अर्थात बाकी सगळं तुम्हाला कळालं असेलच. चायनीज मालाचा दर्जा कसा आहे ते काही भारतीयांना सांगायची गरज नाही. खरं तर S-400च्या पुढ्यात HQ-9 कुठेच नाही, तोडच नाही. कारण S-400 600 किलोमीटरची ट्रॅकिंग रेंज बाळगतं, तर HQ-9 अवघी 250 किलोमीटरची. शिवाय एंगेजमेंट रेंज देखील कमीच आहे. S-400ची 400 किलोमीटर, तर HQ-9ची नुसती 120 किलोमीटर. आता यावर बाकी काही बोलत नाही, आपण सगळे सुज्ञ आहातच.